पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने 3 कृषी विधेयके संसदेमध्ये पारित केले। या कायद्याला देशातील शेतकऱ्यांमधून विरोध होत आहे। या पृष्ठभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी 24 सप्टेंबरला तिन्ही बिलांची होळी केली। केंद्र सरकारने 3 कृषी विधेयक संसदेमध्ये पारित केले। या कायद्याला सर्वत्र विरोध असून अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने 25 सप्टेंबर रोजी देशभर या विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे। 24 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा नागपूर रोडवर सावडा फाटा येथील शेतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीच्या वतीने या तिन्ही बिलांची होळी करून या विधेयकांना विरोध करण्यात आला आहे। हे कृषी विधेयक आणून केंद्र सरकार हमीभावाच्या कायद्यातून पळ काढीत आहे, शेतकऱ्यांना कॉर्पोरेटच्या दारात उभे करीत आहे, असा आरोप रविकांत तुपकर यांनी यावेळी केला आहे। तसेच प्रथम शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या आणि मग त्याला जगाच्या स्पर्धेत उतरवा, असेही ते म्हणाले। यावेळी स्वाभिमानीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। विरोधकांचा आवाज दाबून मोदी सरकारने 3 शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे मंजूर केले। लोकशाहीचा हा खून आहे। या देशामध्ये लोकशाही आहे, ठोकशाही नाही। शेतकऱ्यांच्या विरोधातले हे 3 कायदे आहेत। यामध्ये सरकार हमीभावाच्या कायद्यापासून पळ काढत आहे। उद्या जागतिक बाजारामध्ये जर का भाव कमी झाले तर सरकार हस्तक्षेप करणार नाही आणि शेतकरी मात्र आत्महत्येच्या दारात उभा राहील। गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला खाजगी कंपन्यांच्या दारात जाऊन उभा करण्याचा हा कायदा आहे। हा कायदा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे आणि हमीभावापासून सरकार पळ काढत आहे। आम्हाला कुणी आमचा माल घ्यावा, परंतु हमीभाव आणि हमीभावाचा कठोर कायदा केंद्र सरकारने केला पाहिजे, आमचं म्हणणं आहे। या सरकारने हे जे बिल आणले, या बिलाच्या आम्ही सगळे शेतकरी विरोधात आहोत। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने देशभर हे सगळे बिल जाळण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। मोदी सरकारचा आम्ही या निर्णयाचा निषेध करतो आहे। आज आम्ही या ठिकाणी या अध्यादेशांच्या प्रती जाळल्या आणि मोदी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केलेला आहे। हे मोदी सरकार कशा पद्धतीने हा कायदा अंमलात आणते यांची हिंमत असेल तर हेच आम्हाला शेतकऱ्यांना बघायचं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कायदा आम्ही अंमलात आणू देणार नाही, आमचा शेतकऱ्यांचा निर्धार आहे। आम्ही शेतकरी सगळे एवढे एकजूट आहे की भविष्य काळामध्ये नरेंद्र मोदीला आणि केंद्र सरकारला याची किंमत चुकवावी लागेल। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।